एन्काउंटरमध्ये आज एक खास असामी आलेली आहे. हे खूप स्पॉन्टेनियस आहेत. त्यांना कळतं केव्हा कुठला मुद्दा उचलायचा आणि उचललेला मुद्दा कसा तडीस घेऊन जायचा. फार बेबाक आहेत ते, आपल्या मुद्द्याची ठाम आहेत. असे विदर्भाचे सुपुत्र आपल्या सोबत आहेत परिणय फुके. तुमच्याबद्दल असं नेहमी म्हटलं जातं की जो काम कोई कर नाही सकता वो काम परिणय फुके करते हैं. एखादं काम कोणी म्हटलं की होऊ शकत नाही ते करायला मला फार आनंद वाटतो. मला एक म्हणजे आता काय म्हणणार त्याला किक मिळते मला फार. त्याच्यामुळे की ते काम जर म्हटलं की हे काम कोणी करू शकत नाही किंवा हे काम तू करू शकत नाही ते करण्याने मला फार किक मिळते. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांचे देखील निकटवर्तीय म्हणून जाणले जाता, तर त्याचा फायदा होतो की नुकसान होतं? देवेंद्रजींचा माझ्यावर विश्वास असल्यामुळे एका मेसेजवरती ते कामं करून देतात. पण नुकसान असं असतं की लोक त्यांच्या अपॉइंटमेंट घेण्याकरताही माझ्याकडे येतात. ते इतके व्यस्त झालेले आता आणि त्यात आणि प्रत्येक जणाची अपेक्षा असते की त्यांच्या प्रत्येक म्हणजे साध्या उद्घाटनापासून सगळ्या अशा कार्यक्रमात आणि प्रत्येकाची अपेक्षा असते की देवेंद्रजी त्यांच्या कार्यक्रमात आले पाहिजे. नाना पटोले असतील किंवा पटेल असतील, प्रफुल्ल पटेल असतील, तुम्ही सगळ्यांना शिंगावर घेतलं. आपलं पक्ष वाढवण्याकरता तुम्हाला सगळ्यांना आपल्या अंगावर घ्यास लागणार. तुम्ही राजकीय क्षेत्रात काम करत असताना आपल्या आपल्या पक्षाची ताकद वाढवत असताना एका दुसऱ्यासोबत दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांसोबत तुमचं काही ना काही टसल येणार. 29ची निवडणूक लोकसभेची कोण लढणार? आता हे तर भविष्यवाणी मला नाही करता येणार, पण भारतीय जनता पार्टीच्या कमल चिन्हावर तिथचा उमेदवार राहणार. भंडाऱ्यातून कमळ येणार 100%. 2029 मध्ये भारतीय जनता पार्टीचंच खासदार भंडारा गोंदिया जिल्ह्यात राहणार.